नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे सगळे निराधार बांधव. मग यामध्ये लाभ घेणारे आले दिव्यांग बांधव आले, ज्येष्ठ नागरिक आले, आजारी व्यक्ती आले, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला लाभार्थी सुद्धा या योजनेच्या यांच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे जुलै महिन्यासाठीचं पेन्शन हे अद्याप का आलेलं नाहीये. नक्की कारण काय आहे? जुलैचं पेन्शन अजूनही जमा झाली नाही आणि यावर राज्य शासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीचा हप्ता जमा झाला नाहीये तर त्यांनी नक्की काय करावं, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट, निराधार योजनेचा पेन्शनचा हप्ता हा जमा झालेला नाहीये. तर पाहून घेऊयात जुलै महिन्यासाठीचा हप्ता हा कधी जमा होणार या संदर्भातली मोठी अपडेट आणि त्याचबरोबर हयातीचा जो दाखला आहे लाईफ सर्टिफिकेट याबाबतची माहिती सुद्धा जाणून घेऊयात. तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट आहे. सध्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जुलै महिन्यासाठीचा हप्ता हा खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार. तसेच सोशल मीडियावर अशीही चर्चा सुरू आहे की 30 जुलैपर्यंत हयाती दाखला काढला नाही तर पेन्शन बंद होईल. आणि या दोन्ही मुद्द्याबाबत आज आपण संपूर्ण माहिती स्पष्टपणे जाणून घेऊयात. सगळ्यात अगोदर जुलै महिन्यासाठीचा हप्ता हा का रखडला आहे. तर संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ता मंजूर करण्यासाठीची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण झाली आहे अशी माहिती मिळाली. मात्र सध्या विभागाला वेबसाईट आणि सिस्टीममधील तांत्रिक अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. म्हणजे जी नवीन सिस्टीम अपडेट झालेली आहे या नवीन सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत आणि या अडचणींच्या कारणामुळे पेन्शनचा लाभ जो आहे हा जमा होण्यास वेळ लागते. जुन्या वेबसाईटवर नवीन प्रणालीमध्ये डेटा स्थलांतर, डेटा ट्रान्सफर सध्या सुरू असल्यामुळे काही लाभार्थ्यांचं स्टेटस हे योग्य प्रकारे दिसत नाही आणि त्यामुळे हप्ता वितरणामध्ये उशीर होत आहे, विलंब होत आहे. विभागाचं काय म्हणणं आहे की सर्व प्रक्रिया ही जवळपास तयार आहे. फक्त तांत्रिक अडचणी दूर होताच पेन्शन जे आहे, पैसे जे आहे हे वितरित केले जातील. काहींच्या खात्यामध्ये पैसे पेन्शन आली आहे तर काहींच्या नाही. तर असं का? तर पाहू शकता अनेक लाभार्थी सांगत आहेत की काही लोकांना हप्ता हा जमा झालेला आहे परंतु काहींचा अजूनही मिळालेला नाहीये. तर यामागे मुख्य कारण डेटा आणि सिस्टीममधील तांत्रिक त्रुटी असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे आणि यामुळे कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून काही ठिकाणी संपूर्ण वितरण जे आहे, प्रोसेस जी आहे, पेन्शनची प्रक्रिया ही थांबवण्यात आली आहे. म्हणजे याच कारणामुळे अजून कुणालाही पेन्शन त्या ठिकाणी जमा झालेली नाहीये असे काही जिल्हे, काही तालुके यामध्ये आहेत. तर हयातीचा दाखला हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबाबतचं सत्य सुद्धा जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 30 जुलैपर्यंत हयाती दाखला काढला नाही तर पेन्शन बंद होणार का? तर याचं उत्तर आहे सध्या तरी नाही. कारण अशा प्रकारचा कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा परिपत्रक हे उपलब्ध झालेलं नाही की 30 तारखेपर्यंत जर दाखला दिला नाही तर पेन्शन बंद होईल. राज्य शासनाने 7 मे 2026 रोजी नागरिकांना ऑनलाईन हयाती दाखला काढण्याची सूचना हे दिली होती. मात्र त्या सूचनेमध्ये पेन्शन बंद करण्याचा कोणताही उल्लेख हा केलेला नाहीये. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अफवांवर तुम्ही कोणताही विश्वास ठेवू नका. ज्या अधिकृत अपडेट असतील त्या अपडेटवरच लक्ष ठेवा. ऑनलाईन हयाती दाखला काढला असेल तर तुम्ही आधीच ऑनलाईन हयातीचा दाखला जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने जीवन प्रमाण सर्टिफिकेट जे आहे हे ऑनलाईन काढलं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असेल तर जास्त तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे कारण ते ऑटोमॅटिकली अपडेट होईल सिस्टीममध्ये. पण काही वेळा मोबाईलवर मेसेज किंवा स्क्रीनशॉट मिळत नाही तर विभागाच्या सिस्टीममध्ये सुद्धा तुमची नोंद ही झालेली असू शकते. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागेल का नाही याचं उत्तर सुद्धा पाहूयात.
तर प्रत्येक जिल्ह्यानुसार हे प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. काही तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन दाखल्याची प्रत ही जमा करून घेतली जाते. सिस्टीममध्ये नाव जे आहे, नंबर जो आहे, हा नंबर मागितला जातोय. तर काही ठिकाणी त्याची आवश्यकता नाही असं सांगितलं जात आहे. म्हणून एकदा आपल्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून नक्की कशा पद्धतीचा हयाती दाखला पाहिजे याची माहिती चेक करा. आता लाभार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याची वाट पाहत आहेत, हप्ता जो आहे पेन्शन ही कधीपर्यंत जमा होऊ शकते. तर विभागाकडून अशी माहिती मिळत आहे की तांत्रिक अडचणी दूर होताच जुलै महिन्यासाठीचा हप्ता हा वितरित केला जाईल. मात्र अद्याप कोणताही अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही निश्चित तारखांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट मिळाल्यानंतर वेबसाईटवर सुद्धा दिली जाईल. तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. सध्या तत्पूर्वी लाभार्थी काय करू शकतात, तर शक्य असल्यास तुमचा हयातीचा दाखला काढला नसेल, ऑफलाईन दिला असेल, तर ऑनलाईन जेवढं शक्य होईल तेवढं ऑनलाईन काढून घ्या मोबाईलवरून. आपल्या स्थानिक तहसील कार्यालयाशी साधा, संपर्क ठेवा, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळतील. अफवा आणि संदेश, बनावट संदेश यावर विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय या परिपत्रकाचीच वाट पहा, कारण त्यानंतरच जुलैची पेन्शनबाबतची अपडेट ही अधिकृत वेबसाईटवर जारी केली जाईल. महत्त्वाची सूचना म्हणजे हा व्हिडिओ संबंधित विभागाकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध अधिकृत सूचनांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. नवीन शासन निर्णय किंवा परिपत्रक जर प्रसिद्ध झालं तर सगळ्यात अगोदर ही महत्त्वाची जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. आणि यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.